करूया आणि स्वागत करूया या अंतिम फायनल साठी वाघजाई क्रीडा मंडळ खोकेवाडी चिपळूण। प्रेक्षकांना विनंती करतोय वाघजाई संघ येतो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर। आपण चिपळूण वासी आपल्या तालुक्यातील संघाचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि यानंतर मी विनंती करतोय चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर कॅप्टन श्री आपले निसार शेख कोकण कट्टा आणि नवराष्ट्र या चॅनलवर तुम्हाला या स्पर्धेतील क्षणचित्र पाहायला मिळतील। चला चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर या संघाचं या ठिकाणी आगमन होत आहे। प्रेक्षकांना विनंती करतोय समोरून गर्दी कमी करा स्टेजच्या समोर कारण वरती देखील प्रेक्षक आहेत। वाघजाई कोळकेवाडी या संघ चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर। हॅलो या ठिकाणी दीपक दादा शिंदे यांचा देखील या ठिकाणी कॉल आलेला आहे। मुंबईवरून ही स्पर्धा पाहतायत दसपटी क्रीडा मंडळासाठी शुभेच्छा आणि मैदानामध्ये यायचं नाहीये तर धन्यवाद। मैदानामध्ये कुणी यायचं नाहीये। आपण जातोय थेट मैदानामध्ये आपल्या बरोबर आहेत चेंबूर संघाचा प्रशिक्षक बरोबर ना सर काय सांगाल एकंदरीत समोर वाघजाई काय सांगाल? सर्वप्रथम श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट मी खूप खूप अभिनंदन करीन आणि एक छान स्पर्धा आयोजन करून दिलं आणि आम्हाला एक संधी दिली इथे खेळण्याची आणि खूप छान नियोजन ह्या ट्रस्टचं आहे। ते जेवणाची असो राहण्याची असो इवन ग्राउंड पण एवढं छान आहे। इवन माणसांचं जे काय आम्हाला ट्रीटमेंट देत आहेत ते खूप छान आहे। मी खूप खूप धन्यवाद करीन श्री दत्त मंदिर ट्रस्टचं एवढी छान स्पर्धा भरवली आणि मॅचेसही तेवढ्याच चांगल्या तुल्यबळ स्पर्धा झाल्यात कारण का ह्या स्पर्धेत एक प्रो कबड्डीचे प्लेयर्स खेळत आहेत। आंतरराष्ट्रीय खेळाडू निलेश शिंदे आहे, अरकम शेख आहे, आता समोर वाघजाईमध्ये एवढे चांगले अजिंक्य आहे, एवढे स्टार प्लेयर खेळत आहेत। मी खूप खूप धन्यवाद देईन आणि एक खूप छान स्पर्धा त्यात आम्हाला संधी दिली याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। स्टार खेळाडू समोर आहेत आणि चेंबूर बरोबर ना स्टार खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रो कबड्डी खेळाडू कसा निभाव लागेल बघू अटीतटीचा तर होईलच सामना समोर तेवढाच तुल्यबळ आणि आम्ही पण तेवढ्याच अटीतटीने खेळण्याचा प्रयत्न करणारच आहोत। त्यांना तेवढाच एक बोलतो ना एक चांगली टक्कर देऊ आम्ही आणि निश्चितच जिंकण्याचा प्रयत्न आमचा असणारच आहे विजयी संपादन करण्याचा। शुभेच्छा। मी जातोय एक कोलकेवाडी संघाकडे कारण अनेकांच्या अपेक्षा वाढल्या हो ना कोलकेवाडी ना चेंबूर ना हॅलो
जातोय मी थेट या ठिकाणी. धन्यवाद सागर. सुमित 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 अजिंक्य 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 या इकडे. अजिंक्य आदिनाथ कोण बोलणार प्लीज, त्यांना पुढे कंटिन्यू करायचं आहे. आपल्या बरोबर आहे नाव काय, आदित्य शिंदे. अशोकला विनंती करू. अशोक 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 कंटिन्यू. अशोक मी आदित्यला विचारतो. आदित्य, अनेकांची अपेक्षा तुमच्याकडून करा. कोलकेवाडी संघ अनेक ठिकाणी मातबर आहे, काय सांगशील. समोर चेंबूर आहे. आदित्य. भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जसं यावर्षी जर तुम्ही स्टेट लेवल भरवलीत, मी पहिल्या निलेश दादाचे आभार मानेन की ह्या जेवढे कबड्डी संघ आले ते फक्त निलेश दादामुळेच आलेत. आणि असंच तुम्ही कबड्डी स्पर्धा भरवत राहा, कारण मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी इथं राज्यस्तरीय व्यावसायिक स्पर्धा बघत होतो. आणि यावर्षी पहिल्यांदा जशी स्टेट लेवल भरवली तशी पुढच्या वर्षी पण भरवा आणि असंच आम्हाला सहभाग द्या. आणि प्रेक्षकांचा धन्यवाद, कारण आम्हाला एवढा सपोर्ट फक्त प्रेक्षकांमुळेच मिळतो. प्रो कबड्डीमध्ये खेळता, ह्याच माहितीतून घेऊन घ्या. तुम्ही प्रो कबड्डीमध्ये आहात, काय सांगशील अनुभव. मी एवढाच अनुभव सांगेन की जसा प्रो कबड्डीचा जसा खेळ आहे म्हणजे मॅटवर आहे, आता ह्या आपल्या स्पर्धा मातीत आहेत. कारण महाराष्ट्राच्या सगळ्या स्पर्धा मातीत होतात, कारण मातीपासून हा खेळ फक्त मॅटवर गेलेला आहे. आणि निलेश दादांनी मातीत हा खेळ ठेवला आहे, कारण आपल्याला वर्षानुवर्ष हा मातीतला खेळ राहिला पाहिजे, म्हणून निलेश दादांनी हा गेम मातीतच म्हणजे आपले पाहिजे जमिनीवरती ठेवले पाहिजेत, बरोबर ना. मला सांग, समोर चेंबूर संघ आहे, काय आम्हाला आता हा ग्रुप स्टेजमध्ये पण चेंबूर संघ भेटला होता आणि आम्ही या संघाचं उपनगर या जिल्ह्यामध्ये आम्ही बघत असतो की चेंबूर हा संघ कायम फायनल खेळत असतो. ते पण चांगले खेळाडू आहेत, त्यांच्यावर आमचा सामना होता, अटीतटीचा सामना होईल. क्या बात आहे. आपण जातोय थेट मैदानाकडे, त्यानंतर आपण जातोय थेट राजेश अजिंक्य पवार. अजिंक्य, तुझ्याकडे अपेक्षा, एक शब्द बोलतोय. अजिंक्य अजिंक्य प्लीज. अजिंक्य आपण अपेक्षा, राजेश सर बोलतात. अजिंक्य प्लीज, अजिंक्य प्लीज. एक शुभम 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 एक अपेक्षा आहे ना. ओके ठीक आहे. आपण जातोय ठीक आयोजकाकडे. या ठिकाणी सामना सुरू करण्यापूर्वी मी विनंती करेन सन्माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेबांना, आपण एक सत्कार सन्मान घेणार आहोत. आत्ताच आदित्यने सांगितलं की ज्यांच्यामुळे हे 16 संघ या ठिकाणी आलेले आहेत, स्वतः एक उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू, बंगाल वॉरियर्ससाठी पहिल्या प्रो कबड्डीच्या सीझनमध्ये ज्यांना आपण कॅप्टन म्हणून पाहिलं, याच आपल्या गावातील शिरगावचे सुपुत्र, मुंबई उपनगर कार्यकारिणी सदस्य, स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगरचे खेळाडू निलेशदादा शिंदे यांचा आपण प्रथम सत्कार करणार आहोत. तर मी निलेशदादांना विनंती करतोय, आपण सेंटरला पुढे यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आम्ही हा विशेष सत्कार करतोय. एकदा जोरदार टाळ्या हो द्या. आपल्याच या लाल मातीतला आपला सुपुत्र, ज्याने निश्चितपणे कबड्डी खेळामध्ये एक अप्रतिम अशी उंची गाठलेली आहे. हा प्रवास सुरू झाला याच गावातून, त्यानंतर मुंबई उपनगर स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, त्यानंतर महाराष्ट्र BPCL सारख्या व्यावसायिक संघाचं प्रतिनिधित्व, प्रो कबड्डी मध्ये बंगाल वॉरियर्सचे कर्णधार नीलेश 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 क्या बात है. नीलेश 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 नीलेश. बघा, अनंत बाबारामराव शिंदे या साहेबांनी जेव्हा आम्हाला गणपतीनंतर कॉल केला तेव्हा सांगितलं होतं की आपल्याला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये यायचं आणि 2, 3, 4 हे 3 दिवस, आणि या दिवसासाठी गेले 1.5-2 महिने ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली. असे कबड्डी राजेशजी या खूप ठिकाणी मोठं योगदान आहे. राजेशजी या ठिकाणी निलेशजी, तुम्ही ह्याच मातीतून खेळून पुढे प्रो कबड्डीमध्ये गेलात, ह्याच गावचे सुपुत्र आहात. आणि आता सुमितने सांगितलंय की खरंच हे मैदान जे आहे ते मैदान लकी आहे, म्हणजे स्वप्नील प्रकार सांगून गेला, बरोबर ना अनिल राव. आता निलेश तुम्ही सांगा. आणि अजून एक म्हणेन की निलेश दादा आपल्या गावातील लोकांसमोर, कारण आतापर्यंत आम्ही वेगवेगळे सत्कार तुमचे पाहिलेत मोठमोठ्या स्तरावर स्टँडर्ड कबड्डी खेळताना, हा सत्कार आणि हा सन्मान आपल्या लाल मातीतील आपल्या गावात मिळताना मी पुन्हा एकदा आभार मानतो श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टचे, की त्यांनी मला संघ आणण्यासाठी सांगितलं. आणि मी आलेल्या सगळ्या संघांचे आभार मानतो की तुम्ही माझ्या शब्दाखातर इथे आलात, त्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे. आज आज आपल्या अर्जुन एवाडी अशोकजी,
शिंदे, तसंच त्याच्याबरोबर आज शुभम, अजिंक्य, आदित्य, अभि, इकडे सागर, आकाश. मी खरंच खूप ऋणी आहे तुमचा की तुम्ही इथे येऊन खेळताय. खूप चांगला परफॉर्मन्स आहे. आज चिपळूणचं नाव जर मोठं करतात आहे तर अजिंक्य, आकाश. मी खरंच की अभिमान वाटतो की आज आपला कोणतरी शिंदे प्रो कबड्डीच्या टीममध्ये आहे. आणि असं नाही की तो फक्त आहे, तो त्याच्या खेळावरती त्या पोझिशनपर्यंत पोचलेला आहे. त्याबद्दल खरंच खूप छान वाटतं की हे शिंदे आणि आपला चिपळूणचा कोणतरी मुलगा त्या लेवलपर्यंत पोचला आहे. हे जे बीज पेरलं आहे ते खरं म्हणजे आपल्या अशोकरावांनीच पेरलेलं आहे की त्यांनी दाखवून दिलं की आज तुम्ही तिथपर्यंत पोचू शकता. प्रतापरावांचे मी आभार मानतो की इकडच्या पठ्ठ्यातल्या आपल्या पंचकोशीतल्या मुलांसाठी, महाराष्ट्रासाठी, रत्नागिरीसाठी, उपनगरसाठी ते नेहमीच पुढाकार घेऊन त्या मुलांसाठी त्यांचा महाराष्ट्रासाठी कौल असतो. मी सांगेल दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टसाठी की हीच टुर्नामेंट आपल्याला दरवर्षी घ्यायची आहे क्या बात आहे. बस. आणि हेच संघ आपल्याला येतील पुढच्या वर्षी पण. आणि आपण नक्कीच त्यांची जी सोय केली त्याच्यापेक्षा नक्कीच चांगली सोय करून त्यांचा आपल्याला सपोर्ट मिळेल. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्पर्धा यशस्वी कशी होते अनिलजी याचं एक धन्यवाद, मूर्तिमंत निलेश. उदाहरण ही पोच पावती दिलेली आहे. थँक्यू. चला निलेश दासाठी जोरदार टाळ्या होत्या पुन्हा एकदा. आणि आता ओळख परेड आपण करत आहोत नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. प्रेक्षकांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. वाघजाई कोळकेवाडी चिपळूण संघाचा हा खेळाडू आदित्य शिंदे. आपण प्रेक्षकांना अभिवादन करायचं आहे. जोरदार हात वरती उंचावून आदित्य प्रेक्षकांना अभिवादन करायचं, हात उंचावून. चला जोरदार टाळ्या होत्या. अजिंक्य पवार आपण पुढे यायचं आहे. अजिंक्य पवारसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आपल्याच वाघजाई कोळकेवाडी चिपळूणचा खेळाडू आहे आणि अजिंक्यसाठी देखील जोरदार टाळ्यांचा गजर. अजिंक्य प्रेक्षकांना अभिवादन करायचं आहे, पुढे यायचं आहे. शुभम शिंदे आपण पुढे यायचं आहे. आणि आता ओळख होत असताना आपण पाहतोय चेंबूर क्रीडा केंद्र, चेंबूर, मुंबई उपनगर. शुभम शिंदे, अजिंक्य पवार, आदित्य शिंदे, अण्णा, ओमकार यांना आपण पाहतोय. अक्षय देखील ज्या चांगल्या मूडमध्ये पाहायला मिळतं, ज्या प्रकारच्या कव्हर सक्सेसफुल, निश्चितपणे त्यांचे प्रशिक्षक यांचं देखील योगदान, बाबा शिंदे यांचं. आणि आता सागर नार्वेकर यांचा संघ चेंबूर क्रीडा केंद्र, चेंबूर, मुंबई उपनगर या संघाची ओळख होत असताना आपण पाहतोय विकी गौतम, गुफरान खान, आकाश कदम, कुणाल पवार, करण सिंग, चिराग पाटील. आणि आता ओळख होत असताना आमचे सर्व महाराष्ट्र राज्याने ज्यांना या स्पर्धेसाठी ज्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे, मी नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेबांना विनंती करतोय, ज्या प्रकारे ज्यांचं योगदान महाराष्ट्र प्रदेश त्या ठिकाणी सदस्य भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र सरचिटणीस माथाडी राज्य ट्रान्सपोर्ट जनरल युनियन, कामगार जनरल युनियनसाठी, त्याचप्रमाणे नरेंद्र अण्णासाहेब पाटील फाउंडेशन यासाठी देखील त्यांचं योगदान. चला टॉस, हेड्स ऑर टेल्स, छापा की काटा. टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय कोणता? चला चेंबूर. आणि चेंबूर संघाने नाणेफेक जिंकले. मी विनंती करेन सन्मान्य पाहुण्यांना की व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. प्रेक्षकांना विनंती करतोय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना व्यवस्थित सामना पाहायला मिळणं आवश्यक आहे, त्यामुळे थोडंसं तुम्ही समोरची गर्दी आहे ती कमी करायची आहे. माझ्याबरोबर अशोक लांबे आहे समालोचक, त्याचप्रमाणे आमचे पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, नवराष्ट्र, स्वतः एक उत्कृष्ट डॉक्युमेंटरी ज्यांनी केले, 2 फिल्म केले, स्वतः डायरेक्टर आहेत, ॲक्टर आहेत. नासिर शेख आपलं देखील हार्दिक स्वागत. निसारजी यांचं हार्दिक स्वागत. कोकण कट्टा यूट्यूब चॅनलवर आजचं सर्व तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्लिप्स पाहायला मिळतील. छान छान बाईट ज्या खेळाडूंनी दिलेल्या आहेत ते देखील तुम्ही ऐकू शकता, पाहू शकता. गेले 2-3 दिवस संपूर्ण स्पर्धा कव्हर करत आहेत इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून बातमी म्हणून. आणि विशेष कौतुक ट्रस्टचे आयोजक, मी सर्वांना विनंती करतो एकदा श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टच्या आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया.
निलेशदादा शिंदे यांनी सांगितलं आता ही स्पर्धा दरवर्षी व्हावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आणि अनिल बाबारामराव शिंदे साहेब म्हणाले, सरपंच साहेब अनिलजी शिंदे खूप कष्ट घेतलेले आहेत, मेहनत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. चला बोला गणपती बाप्पा, here we go. चला सुरुवात. हॅलो सर, निश्चितच अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आणि पहिली चढाई ज्याने पहिल्या फ्री क्वार्टरमध्ये आणि सेमीफायनलच्या मध्ये ज्याने पहिली चढाई करतो शुभम शिंदे, मेन डिपेंडर आहे, परंतु पहिली चढाई करतो श्री गणेशा करतो तो शुभम शिंदेच्या माध्यमातून पहिली चढाई. पहिल्या चढाईमध्ये निश्चित काय घडेल आणि काय बिघडेल. पहिली चढाई, पहिला टॅकल करण्याचा प्रयत्न आणि पहिली टॅकल देखील सक्सेस चेंबूर संघाकडून. आणि पहिला श्री गणेश या ठिकाणी चेंबूर क्रीडाकेंद्र चेंबूर मुंबई उपनगर या संघाकडून आपण पाहतोय, कारण कॉर्नरला टिपण्यामध्ये यश आणि संघाचा कॉर्नर गेल्यामुळे निश्चित आता जबाबदारी ती म्हणजे अभिवर राहील. क्षय आहे एका बाजूला, गजमल आहेत, आदित्य आहे, आकाश कदम. चेंबूर क्रीडाकेंद्र चेंबूरकडून पहिल्या चढाईसाठी या ठिकाणी प्रयत्न करत असताना पहिली कव्हर यशस्वी केल्यानंतर आकाश कदम यांच्याकडून ही चढाई आपण पाहतोय. मी आमचे व्हॉलेंटियर शुभमला विनंती करतोय, शुभम व्हॉलेंटियर शुभम शिंदे. निश्चितच सर, पहिली टॅकल झाल्यानंतर स्वतः प्रो कबड्डी स्टार अजिंक्य पवार च्या माध्यमातून पहिली चढाई होती शुभम शिंदेच्या माध्यमातून. प्रो कबड्डी स्टार जो मेन डिपेंडर त्याने पहिली श्री गणेश केला होता. पुन्हा अजिंक्य पवारच्या रनिंग अटॅच मारण्याचा प्रयत्न असणार आहे. पहिली चढाईमध्ये काय घडतंय निश्चितच पाहिली तर ही देखील अजिंक्यची पहिली चढाई एमटी चढाई संपन्न केली जाते आहे. आजच्या दिवसाचा खरा हिरो ज्याने खूप चांगली कामगिरी, आपल्या उंचीचा फायदा, फुटवर्क, टेम्परामेंट, पदार्थ पाहायला मिळाले. कुणाल पवार याला आपण पाहतोय डावी चढाई, त्यामुळे लक्ष असेल ते म्हणजे जर्सी नंबर 6 आणि आदित्यकडे विशेष करून. त्यामुळे एक चांगली टेस्ट पाहायला मिळेल, कसोटी असेल. आणि बघा काय चकून गेले आणि यासाठीच कॉर्नर तयार होता आदित्य, कारण कव्हर ज्या पद्धतीने सक्सेसफुल केले. मी म्हटलं 6 नंबर आणि 9 नंबर. सर पाहिलं तर टॅकल दिली होती मेंट पुन्हा एकदा अभि भोजने. तिसरी चढाई वैयक्तिक अभि भोजनेच्या माध्यमातून. अभि भोजनेने पाहिले तर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 1 तर 2 गुण प्राप्त केले होते, परंतु या अंतिम सामन्यामध्ये अभि भोजने कशा पद्धतीने खेळ करतो पाहणार आहोत सर आपण. लेफ्ट रीडर जर्सी नंबर 11 चढाई करत असताना अभि चांगला गुण आल्यानंतर ज्या स्थितीमध्ये सामना आहे आणि मॅच छान होणार, म्हणजेच थर्ड रेड देखील या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि करण एक दुसरा विकल्प आपण म्हणू शकतो. कुणाल, करण, आकाश कदम हे 3 रेडर या संघाकडे आहेत आणि ज्या प्रकारे आपल्या जम्पचा देखील तितका चांगला वापर करतो. उडी मारताना सुरुवातीला थोडंसं प्रेशर करण्याचा प्रयत्न टच करून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजेच करण सिंगच्या माध्यमातून. सुरुवात संत आहे दोन्ही संघांची आपण पाहायला गेलो तर. जसं म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी आणि वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी. थर्ड रेड अजिंक्य पवार. अजिंक्य पवारची थर्ड रेड आहे. थर्ड रेड डू वाड आहे पेशिलिस्ट अजिंक्य पवारच्या माध्यमातून आपण अनेक चढाई पाहिल्या प्रो कबड्डीमध्ये. थर्ड रेड सक्सेसफुल थर्ड रेड अंगावर घेतली निश्चितपणे. कशा पद्धतीने बघा कव्हर सक्सेसफुल नाही तर डू ऑर डाय थर्ड रेड सक्सेसफुल ज्यांनी केली. आणि हा क्लास आहे त्याचा, कशा पद्धतीने आवश्यक आहे खेळाचं वेगळं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि आता करण या ठिकाणी चढाई करत असताना चेंबूर क्रीडाकेंद्र चेंबूर मुंबई उपनगर या संघाकडून वाघजाई कोळकेवाडी चिपळूण विरुद्ध सुरू असलेला सामना. चेंबूर क्रीडाकेंद्र चेंबूर मुंबई उपनगर अंतिम सामना. दोन्ही संघांनी जर आपण पाहिलं तर एका बाजूला अंकुर स्पोर्ट्स क्लब या संघाचा पराभव करून वाघजाई अंतिम फेरीमध्ये, तर या स्पर्धेमध्ये असं वाटलं होतं राकेशभाई घुले पुणे संघ फायनल खेळेल, तो संघाला पराभूत करून थर्ड रेड चेंबूर संघ फायनलमध्ये. निश्चितच असं वाटलं ते स्वस्तिक देखील एक दादा संघ होता. राकेशभाई धुळे देखील त्याच्यामध्ये प्रो कबड्डी स्टार होते, स्वस्तिकमध्ये प्रो कबड्डी स्टार होते असं वाटलं होतं. परंतु आपण पाहिला आजचा दिवस तो म्हणजे निश्चितच पाहिलं तर क्या बात है, क्या बात है, ये झलक है. स्ट्रेन बघा, पॉवर बघा, फिटनेस बघा आणि एक जबरदस्त रेंज स्पेस तयार केली. खूप चांगला पॉईंट आदित्य याच्या माध्यमातून 3च्या कव्हरमध्ये. वाघजाई कोळकेवाडी चिपळूण संघ सुरुवातीलाच
प्रेशर आणि दबाव आणण्याचा प्रयत्न चाललाय अजिंक्य पवार. लेफ्ट रेडर डावी चढाई करत असताना कॉर्नरला आपण गुफरान खान याला पाहतोय. विकी गौतम एका बाजूला आणि गुफरान या ठिकाणी होता, मात्र 4ला वार करावा लागणार होता, मात्र 4 थोडेसे वेट अँड वॉच करत बसले. महत्वाचा कॉर्नर बाहेर आणि आता विकी गौतम चढाईसाठी. काही मिनिटातच सामन्याचं गणित बघा कसं बदलू शकतं. ही ओळख आहे जर्सी नंबर 5 आदित्य शिंदे जयवीरूची जोडी. बडे मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह. राईट लेफ्ट कॉर्नर दोन्ही सांभाळणारे. निश्चितच लेफ्ट आणि राईट कॉर्नरवरती पाहिलं तर सख्य बंधू आपण काम करताना बघतो. मध्यरक्षकची भूमिका संचित आणि आदित्य असेल. पुन्हा अभि भोसलेची चढाई सुपर टॅकल ऑन असताना पुन्हा एका गुणाची श्री गणेश केला जातोय. अभि पण किती खुश झालं बघा, चेहऱ्यावरती कोलवेट स्मित असते, कारण तो बोलला की मेरा भी नंबर लगेगा यहाँ पर, लग चुका है. सुंदर, कारण आता ही कव्हर होऊ शकली असती ज्या प्रकारे विकी गौतमच्या दोन्ही हातामध्ये ती संधी मिळाली. चिराग पाटील याला सबस्टिट्यूट म्हणून आतमध्ये आणलेत. मुंबई उपनगर संघासाठी कुमार गटामध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलं त्याला आता सबस्टिट्यूट आतमध्ये आणलंय प्रशिक्षक यांनी. बघूया जर्सी नंबर 1 चढाईसाठी चिराग आणि मिळाला. ये इनकी पहचान है, मेरी झलक सबसे अलग. एखादा मॅग्नेट चुंबकाप्रमाणे आकर्षित करणारा खेळाडू आहे शुभम. कारण त्या रेंजमध्ये आल्यानंतर याची स्ट्रेंथ वाढते. पॉवरफुल बॅकहोल्ड आणि सुंदर अशी पकड. पहिला ऑल आऊट देण्यामध्ये यशस्वी. कालपासून चर्चा होती की फायनलला कोण खेळणार, स्वस्तिक खेळणार की राकेशभाई गुले पुण्याचा संघ खेळणार, मुंबई उपनगर. आणि आता मात्र अजिंक्य पवारची ही कव्हर सक्सेसफुल करण्यासाठी 1 2 3 4 5 खेळाडू अक्षरशः कव्हर यशस्वी. ताकदीवर आपण पाहिलं आकाश कदम मास्टर माइंड या संघाचा आधारस्तंभ, अनुभवपूर्णता आहे. बघूया मॅचला कशा पद्धतीने पुढे घेऊन जाण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी या ठिकाणी बजावू शकतो तो म्हणजेच मुंबई उपनगर संघाचा. चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर संघाकडून आकाश कदम जर्सी नंबर 10 अजिंक्य पवार ची पकड झाल्यानंतर 6ची कव्हर आपण पाहतोय. गुणसंख्या निश्चितच सुरुवातीच्या काही मिनिटाचं विश्लेषण करायचं म्हटलं अशोक तर निश्चितच थोडा उजवा संघ ॲडव्हान्टेज निश्चितच वाघजाई संघाला आहे. अभिषेक भोजने याला आपण पाहतोय ॲक्शनमध्ये. मगाशी एक सुंदर असा गुण त्याने मिळवलेला आहे आणि तोच आता अजून एक डावी चढाई आपल्याला पाहायला मिळते. ॲक्शनमध्ये कॉर्नर आणि टर्न येणार काही मात्र पाहणं गरजेचं राहील. एका बाजूला गुफरान आहे आणि नाही ॲडव्हान्स टॅकलसाठी किती वरती आले होते आणि सहज 2 गुण. कुणाल निश्चितच पुन्हा एकदा पाहिलं तर पवारच्या माध्यमातून सर पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पवारांनी चांगली खेळ घेत तोच पवार चढाई करताय. कमबॅक खेळ करावा लागेल आता. प्रणव अतिशय सुरेख टॅकल पाहिली सर. बघा एक त्याचं कॅल्क्युलेशन टायमिंग बघा ज्या पद्धतीने तो कव्हर करतोय तो म्हणजे शुभम शिंदे. त्याच्या रेंजमध्ये आल्यानंतर लगेचच तो कुठल्याही प्रकारची कमी करत नाही. हा अनुभव आहे. तसं मगाशी निलेश दादा यांनी सांगितलं की अशोकराव शिंदे साहेब असतील आज ज्या प्रकारची कबड्डीला पुढे घेऊन जाण्यामध्ये त्यांचं योगदान प्रतापराव शिंदे यांचा उल्लेख केला. उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू म्हणून दशरथ शिंदे यांचं योगदान असेल. आणि आज ही नवी आपण अजून एक जनरेशन पाहतोय जो नक्कीच या खेळाला अजूनही छान सुवर्ण दिवस दाखवत आहेत. गुफरान आलेल्या मात्र त्याला पकडलं कुठे टचवरच. म्हणजे किती कॉन्फिडन्स कव्हर सेटवर असू शकतो हे दाखवतात या ठिकाणी. तो म्हणजेच वाघजाई कोळकेवाडी चिपळूण पहिल्याच हाफमध्ये आपण पाहतोय की त्याला टचवर पकडलेलं आहे आणि किती कॉन्फिडन्स असू शकतो. मात्र या ठिकाणी नाही, वरती होते टचवर पकडलेलं होतं मात्र यशस्वी ठरतोय. निश्चितच सर यशस्वी पहिला गुण प्राप्त झाला आहे रेडिंगच्या स्वरूपामध्ये. गुफरान खान
याला मिळालेला हा गुण आहे. आणि अशा पद्धतीने जर एक ट्राय करायची असेल, अजून एक कवर, तर जर कुणाल असेल, करण असेल, आकाश असेल, तो गुफरान को भी कुछ ना कुछ यहाँ पर ट्राई करना आवश्यक है. जिस तरह से उन्हें पॉइंट मिला था और दो बेहतरीन खिलाड़ी अगर देखा जाए तो ओमकार आणि आता बघूया पुन्हा एकदा आकाश. मी म्हटलं होतं की मॅच कसा पुढे घेऊन जाऊ शकतो, मॅच किती गरम करायची, मॅच किती थंड करायची, किती शांत करून घेऊन जायचं आकाश, त्या पद्धतीनेच. कारण आता 5ची कव्हर आहे. पाहायला गेलो तर निश्चितच 2 अजूनही रेडर आहेत. अभिषेक भोजने आहे, अजिंक्य आहे. तिन्ही कॉर्नर आपण दोन्ही कव्हर पाहतोय आतमध्ये आहेत. अक्षय आणि कव्हरचा आपण खेळाडू पाहतोय. सर निश्चितच दहा गगड आणि देखील 6. आहे, पाहिलं तर अजून संचित आहे आणि आदित्य, हे 2 मेन डिफेंडर आहेत. त्याला साथ देण्याकरता आदित्य गजमळ असे संचित मोडक आणि आदित्य शिंदे अजूनही त्यांची कव्हर स्टँड बाय आहेत. तिघजण जोपर्यंत आहेत तोपर्यंत काही सांगू शकत नाही असं आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर 6 नंबर आदित्य गजमळ हा मेन डिफेंडर आहे, मध्यरक्षक आहे, अप्रतिम काम करतो. अभि भोजने हा एक हुकमी एक्का पाहतो आपण. टाइम अपच्या दरम्यान आपण जातोय सरांकडे. सर आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा आपण अटेंड करता, पण इथले क्रीडा रसिकांचे तुम्ही क्रीडा रसिकांचं बोलणं गरजेचं आहे, आयोजकांचं नक्कीच. निश्चित बोलणं गरजेचं आहे. आयोजन आणि नियोजन कसं वाटलं तुम्हाला? आयोजन खूप सुंदर आयोजन, नियोजन आणि प्रेक्षकांची एवढी तुफान गर्दी झाली की समजायचं की पैसा वसूल. या स्पर्धेची यशस्वीतेकडे वाटचाल नाही तर ही पूर्ण स्पर्धा यशस्वी झाली याची पोचपावती आमचे सरपंच अनिलजी शिंदे, त्याचप्रमाणे अनिलजी बाबारामरावजी शिंदे, पूर्ण श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणी यांना मिळालेली आहे. आणि म्हणूनच दरवर्षी स्पर्धा व्हावी जी इच्छा व्यक्त केली आणि निलेश दादा शिंदे यांनी. पहिल्या काही मिनिटाचं विश्लेषण करायचं म्हटलं तर निश्चितच सुरुवातीला खूप चांगलं कमबॅक, वाघजाई कोळकेवाडी चिपळूण संघ ज्या प्रकारे खेळ करतायत आणि त्यानंतर चेंबूर संघ आता हळूहळू या अंतिम सामन्यामध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5च्या कव्हरमध्ये एका बाजूला आदित्यला आपण पाहतोय कॉर्नर, दुसऱ्या बाजूला आपण निश्चितपणे संचितला पाहणार आहोत. एक मोठी रेंजमध्ये फ्लाइंग किक देण्याचा प्रयत्न होता, कारण जी उंची आहे ती अभिषेक भोजनेची, जो सेंटरचा खेळाडू. कॉर्नरला आदित्य आहे, अजूनही अक्षय, दोन्ही आदित्य आपण पाहतोय. अजिंक्य एका बाजूला आपल्याला रेडर म्हणून पाहायला मिळेल आणि आता अभिषेक भोजने सज्ज होते. उंच पुरा असा हा चढाईपटू. 6च्या कव्हरमध्ये बोनस ऑन. अंतिम सामना कोळकेवाडी आपण पाहतोय वाघजाई चिपळूण विरुद्ध. आणि आता संधी मिळाली गुफरान. सर टॅकल कोणी केली तर लेफ्ट कॉर्नर, येस, डावा कोपरा रक्षक ज्या पद्धतीने आपण थर्ड रेड. 4च्या कव्हरमध्ये आपण पाहतोय कुणाल पवार या ठिकाणी चढाई करण्यासाठी. आणि निश्चितपणे हा प्रयत्न सुरू आहे तो म्हणजे डू ऑर डाय थर्ड रेड साठी. चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर विरुद्ध सुरू असलेला सामना. आणि नक्कीच या ठिकाणी संधी आहे. क्या बात है आदित्य शिंदे, चांगलं कॉम्बिनेशन बिटवीन कॉर्नर आणि राईट कॉर्नर. कारण हा अनुभव आहे ज्या प्रकारे प्रात्यक्षिक आपल्याला प्रॅक्टिकली पाहायला मिळते. आणि शुभमला आता निश्चितच संधी मिळणार आहे, कारण तो आतमध्ये येतोय. जीवनदान त्याला मिळालेलं आहे. संजीवनी. 6च्या कव्हरमध्ये अजिंक्य पवार लेफ्ट रेडर, बॅकहोल्ड, वाट पाहिली आणि त्यानंतर अप्रतिम ही बॅकहोल्ड. आकाश कदम ऍक्शन मध्ये, आकाश कदम लिडिंग फ्रॉम द फ्रंट. येस, ॲब्सोल्युटली वंडरफुल. परंतु सर पाहिल्यानंतर वाघजाईमध्ये अजूनही शुभम आहे, आदित्य आहे, संचित, पूर्ण डिफेंडर संच मैदानामध्ये पण पाहतोय. आता पुन्हा एकदा पाहणार की थर्ड रेडची जबाबदारी कुठला खेळाडू स्वीकारेल, सुरुवातीला दिलं जाईल. येस, सुरुवातीलाच म्हटलं होतं मी की ज्या प्रकारे हा सामना पुढे जाईल थर्ड रेड खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. मात्र ज्या प्रकारचा कव्हर सेट आहे, आता कव्हरमध्ये गुफरानने मग अशी कामगिरी केली. आता बॅकवर्डला आपण आकाशला पाहिलं तर नक्कीच दोघंही या ठिकाणी तयार राहतील. चांगला कमबॅक पाहिला आपण निश्चितच सर. या सामन्यामध्ये चांगला कमबॅक पाहिला. पुन्हा एकदा चढाई, ज्याने पहिली चढाई केली ती श्री गणेश केला होता तोच शुभम शिंदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चढाई दिली जाते. त्याला बोनस देखील ऑन असताना शतरक्षण लावलं जाते. 1-2-2 असं बोनस ऑन आहे. कमबॅक खेळ करणं गरजेचं आहे. चेंबूर संघाकरता पहिल्या हाफमध्ये ज्याने आक्रमक स्ट्राईक रेट पाहिला तर वाघजायचा सर अप्रतिम स्ट्राईक रेट पहिल्या हाफमध्ये आपण पाहतो. नक्कीच कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. कॅल्क्युलेटिव्हमध्ये मगाशी म्हटलं मी की
मॅच कधी गरम करायची, मॅच कधी थंड. मगापासून आपण पाहतो शांत खेळतोय कर्णधार स्वतः आकाश कदम चढाईसाठी. मुंबई उपनगर महाराष्ट्र व्यावसायिक संघ एअर इंडियाचं देखील प्रतिनिधित्व आणि त्यानंतर हा प्रयत्न हाच राहील की ॲज मच ॲज पॉसिबल या मॅचचं गणित बदलण्यासाठी थोडंसं वेगळं कॅल्क्युलेशन माइंडमध्ये चाललं आहे आकाशच्या. ज्या प्रकारच्या 2 आपण कवर पाहिल्या आणि आता शुभम येणारं, कारण रेडर पाहिले तर तिन्ही रेडर बाहेर आहेत. ओमकार बाहेर आहे, अभिषेक बाहेर आहे, स्वतः अजिंक्य पवार जो महत्त्वाचा आधारस्तंभ आहे आणि 4 प्रमुख डिफेंडर आतमध्ये आहेत. थर्ड रेड 4च्या कव्हरमध्ये चढाईसाठी करण सिंग याला आपण पाहतोय डाव्या कोपऱ्याकडून. त्याचप्रमाणे टर्नला देखील एका बाजूला आपण पाहतोय तयार आहे तो म्हणजेच आदित्य आणि त्याच अनुषंगाने दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहेत. आणि डू अट आय थर्ड रेड म्हणजे निश्चितच आता संधी आणि अजून एक कव्हर सक्सेसफुल. निश्चितच चार मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आणि आता बॅक टू बॅक थर्ड रेड असणार आहे. कुंभारच्या ओमकार कुंभारच्या माध्यमातून डू आ डायची चढाई आहे. चढाई सक्सेसफुल करणं जातं का पाहूया. अतिशय सुरेख टॅकल पुन्हा एकदा लेफ्ट कॉर्नरचा. सर लेफ्ट कॉर्नर बद्दल बोलणं गरजेचं आहे. येस, विकी गौतम ज्या पद्धतीने आला म्हणून म्हटलं ना मगाशी की या ठिकाणी थर्ड रेड इम्पॉर्टंट राहणार आहे आणि थर्ड रेडवरच चाललंय. कारण डिफेंडर जर तुमचे मेन प्रमुख रेडर बाहेर असतील तर तुम्हाला यू मस्ट प्ले विथ थर्ड रेड आणि तेच या ठिकाणी आता कुणाल पवार याची देखील बघूया कोणती स्ट्रॅटेजी. कारण कॅल्क्युलेशन जसं वाघजाई कोळकेवाडी करते त्याचप्रमाणे चेंबूर संघ देखील आपण पाहतोय. चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर यांचं देखील कॅल्क्युलेशन सुरू आहे. कशा पद्धतीने गणित समीकरण स्कोअरबोर्डवर आपण जर गुणसंख्या पाहिली तर आपल्याला कळेल की गुणसंख्या काय आहे. कोणता संघ 7-14 निश्चितच पाहिलं तर अजून 6 गुणाची बढ़त असणार आहे वाघजाई संघाकडे. याच्यामध्ये कुठली शंका नाही. पाहिलं तर फर्स्ट हाफमध्ये एक लोन दिला जातोय निश्चितच आणि तो काही मिनिटातच झाले. 14 गुण आहेत प्रेक्षकांच्या माहितीसाठी वाघजाई कोळकेवाडी चिपळूण आणि 7 गुण चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर. अंतिम सामना दत्तगुरु चषक भव्य राज्यस्तरीय 2025 मुक्काम रहाटवाडी शिरगाव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या शिरगावच्या क्रीडा नगरीमध्ये आज दत्त जयंती सोहळ्यानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजकांचं सुंदर असं आयोजन नियोजन संयोजन. मुंबई उपनगर मुंबई शहर पुणे ठाणे पालघर जिल्ह्यातील नामांकित संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. निसार शेख यांचं देखील योगदान आपण पाहिलं आहे. संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून कव्हर करत आहे ती स्पर्धा. आणि थर्ड रेडसाठी आता कुणाल पवार लेफ्ट रेड डावी चढाई करण्यासाठी. तो बाजूला शुभम आहे, एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच आदित्य. आणि निश्चितच सर पंचांचं तेवढं कौतुक करू तेवढं तर छान असणार आहे. कारण का पंचांचं डिसिजन थर्ड रेड पुन्हा एकदा टू आडाची चढाई आणि भोजनेच्या माध्यमातून चढाई. रेडर आउट. निश्चितच सामन्यामध्ये पुन्हा एकदा सर नाही हे एक एक होणार आहे. पत्ता ओपन होतोय तुमच्या Yes. शब्दामध्ये. 4ची कव्हर आपण पाहतो या ठिकाणी आणि बघा 4ची कव्हर हीच अबाधित ठेवलेली आहे. तिन्ही ज्या वेळेस रेडर आलेले आहेत त्यांची कव्हर झालेले आहेत आणि डिफेंडर या ठिकाणी निश्चितच सर आकाश कदम ज्याने पहिल्या सामन्यामध्ये खरोखर चांगली चढाई केल्या होत्या. पुन्हा एकदा शुभम शिंदे सातत्याने चढाई करतोय. मेन डिफेंडर आहे निदान रेषा क्रॉस कडून पुन्हा एकदा आकाश कदम जी पुन्हा एकदा चढाई आहे. आकाशला खेळ उंचावं लागेल. अजूनही पाहिलं तर सामन्याचं गणित पाहिलं ना सर तर निश्चितच 15-8 अशी गुणसंख्या वाघजाई कोळकेवाडी चिपळूण 15 गुण 8 गुण चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर संघ हाच प्रयत्न करतोय की जी डिफेंडिंग स्किल आहेत चौघांकडे म्हणजे ज्याच्यामध्ये संचित आला आदित्य आला आदित्य शिंदे आला शुभम आला आणि आत्ता मात्र ही खरी कसोटी राहील की
पहिली थर्ड रेड कोणाची येणार आणि पहिला कोण वार करणार त्या पद्धतीने. आणि थर्ड रेड आलेली आहे. पुन्हा एकदा करण सिंग 4च्या कव्हरमध्ये चढाई करण्यासाठी सज्ज होतोय. अशा प्रकारे आपण पाहत आहोत. लेफ्ट कडून राईट, राईट कडून लेफ्ट आणि त्या अनुषंगानेच दोन्ही बाजूने हा प्रयत्न आपण पाहत आहोत. आणि क्या बात है, कुस्तीचा डाव, डबल थाय आउट. येस. जबरदस्त. पुन्हा एकदा टाइम आउट घेण्यात आलेला आहे. सर डबल थाय आउट आपण आजच्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये 3 ते कमी डबल थाय आउट पाहिले. म्हणजे सक्सेसफुल थाय आउट असं एकमेव डबल थाय आउट. काय बोला डबल थाय आउट? डबल थाय आउट तर छानच आहेत, मात्र इथे आता बघा ज्या पद्धतीने करण सिंग 3 वेळा डू ऑर डाय थर्ड रेडवर 3 वेळा तो आउट झालेला. आता टाइम आउटमध्ये बघा त्याला पण समजवत आहेत प्रशिक्षक सागर नार्वेकर. टीमला तर सांगतात, मात्र त्याला पण समजा की तू क्या कर रहा है. जिस तरह से दोनों वहाँ पर ऑलरेडी कॉर्नर बहुत ही बढ़िया है. संचितला उदाहरण मगाशी घेतलं, आदित्य जो टर्न लावतो चांगले, त्यामुळे 4 डिफेंडर असतील आणि जर थर्ड रेड असेल तर तुम्हाला स्किलवर तुमचे पॉईंट मिळवावे लागतील. तुम्ही फक्त चढाओढ करत बसलात तर नाही. आणि आता थर्ड रेडसाठी अजिंक्य. निश्चितच अजिंक्य पवार आता मैदानात आलेला आहे. पुन्हा एकदा एक टॅकल झाल्यानंतर अजिंक्य पवार पुन्हा एकदा सहज. running and क्या touch. बात है, किती सहज, सुंदर. सुरेख रनिंग हँड टच सर पाहिला आपण. 6च्या कव्हरमध्ये आपण पाहत आहोत. आता कुणाल चढाई करत असताना सेमीफायनलला खूप छान त्यांनी कामगिरी केल्याने निश्चितच या ठिकाणी हा देखील प्रयत्न करतोय. आणि आता मात्र कॉर्नरला टिपण्यामध्ये यश. बघा या पद्धतीने करणला देखील रीड करावं लागेल. जसं आपण पाहिलं कॉर्नर ज्या पद्धतीने आदित्य आहे, शुभम आहे, आणि शुभमने अगोदर एक कॉल दिला होता आधीला की कशा पद्धतीने वरती येऊ शकतो. टर्नला थोडा वरती ॲडव्हान्स उभे राहिले आणि पॉईंट मिळाला तो म्हणजे चेंबूर संघाला. कारण अजूनही दोन्ही जर संघांच्या गुणांचं जर आपण पाहिलं फरक तर एक आगळा वेगळी अशी गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. क्या बात है. एक जबरदस्त क्या tackle. बात है. निश्चित बघा अप्रतिम काय कव्हर केलंय बघा. जबरदस्त. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. खाऊन जातोय भाव. एक जबरदस्त tackle. फॉलोला गेले आणि काय कव्हर बघा. हा व्हिडिओ ही रील व्हायरल होऊ शकते. 1 मॅन आर्मी. आणि सर, आता आपण 4 सोलो टॅकल अनेक पाहिला पण हा Yes. एक जबरदस्त टॅकल होता. आणि अशा जेव्हा काही टॅकल पाहायला मिळतात. हाफ टाइम चेंज द कोड. गुणसंख्या आहे 17-9. वाघजाई कोळकेवाडी चिपळूण 17 गुण आणि 9 गुण चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर. 8 की 9 अजूनही 8 गुणांची आघाडी आहे. बघा 10-19 आहे ऑफिशियली. तिकडे नाही ते तसं नाही. 19-10 ना सर. 19-10 अजूनही सर गुणांची पडत आहे. टीम वादक अशरफ कडवेकर आणि त्यांचे सहकारी यांचा या ठिकाणी दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने येतो सन्मान करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. सत्कार करा. बघा 4 खेळाडू जेव्हा होते कोण कोण, संचित, आदित्य गजमल, आदित्य शिंदे आणि शुभम शिंदे यांनी नंतर कोणतीच संधी दिली नाही. ज्यावेळी 2 वेळा थर्ड रेडवर करण बाद झाला. एकदा आपण कुणालला पाहिलं तर तिकडून नंतर मग आपण अजिंक्यला, अभिषेकची कव्हर पाहिली. त्यामुळे कव्हरवर चालले आणि 3 जर आपण पाहिलं तर थर्ड रेडवर जास्त हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. आणि ज्यांची जर थर्ड रेडवर तुम्हाला खेळलात शेवटपर्यंत तर ज्यांचा कव्हर सेट जबरदस्त तो नक्कीच या ठिकाणी विजेता ठरू शकतो. आणि त्यामुळे स्किलवर पॉईंट्स आणणं गरजेचं आहे. चला मैदान व्यवस्थापक पार शिंदे, शुभम शिंदे, लाईनमन चला लवकर बोनस आखून घ्या. टच आणि बघा 2 आमचे तनिष
गणेश शिंदे आमचा युवा सगळ्यांना गोळ्या वाटतोय. चिन्ह घे. 10-19 अंतिम सामना. अप्रतिम आपल्याला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. 19 आहे. काय होऊ शकतं काय सांगाल तुम्ही, कारण का दोन्ही संघ पाहिलं तर मातब्बर आहेत आणि मॅच ही टफ फाईट होणार आहे, त्यातील मात्र शंका नाही. काय सांगाल? वाघजाई कोळकेवाडी चिपळूण संघाकडे ॲडव्हान्टेज निश्चितपणे आहे, यामध्ये 100% तथ्य. मात्र जर आपण पाहिलं तर जे कॅल्क्युलेशन थर्ड रेडमध्ये चेंबूर क्रीडा केंद्र चेंबूर मुंबई उपनगर ज्या पद्धतीने करणचं 2 वेळा आऊट झाला, त्यानंतर आकाश थोडा संत करून पुन्हा कव्हरमध्ये जिंकतायत, कव्हर करतात. मात्र रेडमध्ये जर पॉईंट आणले तर ती संधी मिळेल, कारण 9 गुणांची तुम्हाला जर या ठिकाणी बरोबरी करायची असेल, जी आघाडी आहे, तर तुम्हाला एक तरी ऑलआउट द्यावा लागेल किंवा सुपर रेडमध्ये तुम्हाला काम करावं लागेल, किंवा 2-3 जर असतील तर तुम्हाला सुपर टॅकलमध्ये संधी मिळाली. कारण आदित्य शुभमी जयवीरूची जोडी आहे, ती कोणती संधी देणार नाही. एका बाजूला संचित चांगल्या फॉर्ममध्ये आहे, आदित्य गजमलला आपण पाहतोय, आणि निर्णायक क्षणी अजिंक्य पवार याचा क्लास आपल्याला पाहायला मिळू शकतो. आता आतमध्ये आपण पाहतोय ओमकार आहे, अजिंक्य आहे, पूर्ण एक वेगळा सेट पाहायला मिळतोय. करण सिंग काय चालत नाही, कधी आपण बघतोय करण सिंगची ती मगाशी जादू पाहिली होती आपण. तिन्ही वेळेस त्याच स्ट्रॅटेजीने एकच स्टेपिंगला आपण पाहिलं. काहीतरी वेगळं करावं लागणार आहे त्याला, आणि वेगळं करण्यासाठी वेगळ्या स्किलची गरज आहे, कारण रेग्युलर तुम्ही त्या पद्धतीने खेळ केलात तर तुम्हाला ती संधी मिळू शकणार नाही. सेकंड आपला सुरुवात झालेली आहे. राजाजी कोळे साहेब, या कबड्डी स्पर्धा राज्यस्तरीय सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेला आमच्या विनंतीला मान देऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबईचे अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री दर्जा, प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य भाजपा महाराष्ट्र राज्य श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. त्याचप्रमाणे या आमच्या राठवाडी रस्त्याला संरक्षण भिंत देऊन या सामाजिक उपक्रमाला आम्हाला मदत केलेली आहे. ते आमचे नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा दत्तमंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने येतोही सन्मान करण्यास मी राजाभाऊ शिंदे यांना विनंती करतो. त्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन येतोशी सन्मान करण्यात यावा. वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून पाहिले कुणाल पवारने, आणि आता अजिंक्य टच करून जातोय, कारण वेट करत आहेत ते म्हणजेच थर्ड रेड साठी कुणाल पवार. 6च्या कव्हरमध्ये बोनस ऑन. कॉर्नरला आपण पाहतोय टर्न देखील सज्ज आहेत, मग असे देखील थोडंसं रीड करून आले होते, आणि त्यानंतर प्रयत्न जो धन्यवाद आहे. साहेब, आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आणि आला. खरोखर आम्हाला मनस्वी आनंद आला. निश्चितच अजिंक्य पवार पुन्हा एकदा सेकंडमध्ये पहिली चढाई असणार आहे. आक्रमक खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा अजिंक्यला टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. या टॅकलमध्ये किती मोरे टिपले जातात. सुपर रेड. नक्कीच अशा मॅचमध्ये पंचांची भूमिका फार असते. बघा, ज्यांनी हात उंचावलाय ते देखील गुजरात असेल, युवा सिरीज असेल, वेगवेगळे इंडिया कॅम्प देखील जे करून आलेले आहेत. युवा सिरीज गेल्या वर्षी पुण्याची त्यांनी कव्हर केली, गुजरातमधील देखील काही स्पर्धा त्यांनी कव्हर केले. असे पंच आहेत ज्यांचं आपण आत्ताच पाहिलं. 3 गुण आणि सुपर रेड. 6च्या कव्हरमध्ये कुणाल मगाशी चूक झाली होती आणि त्याचं रूपांतर एका पॉईंटमध्ये. आणि आता पुन्हा बघा 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 ओके आहे. नाही ओके आहे. सावकाश. तो लहान मुलगा बाहेर आला बघा, त्याला बघायला. त्याला आतमध्ये घ्या परत बाबू. हां जा.
कंट्रोलमध्ये एवढे एक्सायटेड होतात. जोगेश्वरीला आम्ही एक स्पर्धा केलेली, प्रेक्षकांमधून एक कव्हर करायला आलेला. हां, म्हणजे प्रेक्षक बघायला आलेले आणि मॅच एवढी जोरात होती, गरम झालेली की कॉर्नर आणि ते खेळाडूपेक्षा एक प्रेक्षक तिथे आला. आणि ऑल आऊट या ठिकाणी आता ही जी आघाडी आहे अशोकजी, ती नक्कीच आता अबाधित राहणार, कारण ज्या प्रकारचा कव्हर सेट आहे 26-11, एक मोठी आघाडी 9 आणि 15 गुणांची. निश्चितच सर 27-11. आघाडी पाहिली तर 27 गुणांची आघाडी आहे. कमबॅक खेळ करावा लागेल. 28-11. मग नक्कीच Comeback म्हणून खेळ म्हटलं करावा एक लागेल. ऑल आऊट तुम्ही जर दिलात, कॉन्फिडन्स तुम्हाला आणावं लागेल, मोमेंटम तयार करावं लागेल, कव्हर सेट चांगला तयार करावा लागेल, तरच तुम्ही अजिंक्य पवार याला आपण पाहतोय. धन्यवाद. आत्मविश्वास उंचावा लागेल. येस निसर्जी, आपण देखील आता जाऊ शकता, कारण ज्या प्रकारे सामना ज्या स्थितीमध्ये आहे, सुंदर अशी आघाडी आणि क्या बात आहे, प्रेमाने आशीर्वाद दिला तथास्तु. निश्चितच सर कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीने सेमीफायनलची क्वार्टर फायनलचे मॅच जसे खेळलेत, पुन्हा एकदा पाहिलं तर आकाश कदम कमबॅक करेल. आकाश एक उकमी एक काय रमपम पम बुलेट ट्रेन चालवावं लागेल, 100 स्पीड लावावं लागेल आणि अप्रतिम क्या बात स्पीड है, लावला क्या बात होता, है. परंतु हँड ब्रेक देखील टाकला गेला. नाही हे जी कव्हर सेट आहे याला आता तुम्हाला तोडणं तितकंसं सोपं नाही आहे. अनुभव एवढा आहे, पाटणा पॅरेट्ससाठी खेळलेत, वेगवेगळ्या संघांसाठी खेळत असताना ज्या प्रकारचा अनुभव, प्रगल्भता काय असते, मॅच्युरिटी लेवल काय असते, याचं द्योतक, याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी शुभम शिंदे जो डिफेंडर आहे. आणि बघा, आपण काही क्वचितच टाईम आऊट पाहिलेले आहेत, त्या व्यतिरिक्त मॅच जशी सुरू आहे तशीच चालू आहे. आणि याचं कारण वाघजाई कोळकेवाडी चिपळूण संघाकडे असणारी ही मोठी आघाडी, कारण लीड करत असताना कुणाला देखील पॉईंट लागले नाही, करणला देखील पॉईंट लागले नाही. आकाशने चांगला प्रतिकार केला, गुफरानने चांगल्या प्रकारे कव्हर केले, काही विकी गौतमला कव्हर करण्यामध्ये यशस्वी मिळाले, मात्र रेडमध्ये पॉईंट नाही आले. हीच मोठी डोकेदुखी ठरली. पुन्हा एकदा अजिंक्य पवार 1-1-2च्या क्षेत्ररक्षणामध्ये, 4च्या कव्हरमध्ये. आणि कुणाल पवार या ठिकाणी निश्चितच पुन्हा एकदा करण सिंगच्या माध्यमातून चढाई पाहणार आहोत मित्रांनो. कमबॅक खेळ करावा लागेल. करण सिंगला काहीसा खेळ उंचावावा लागेल. दत्तगुरु चषकावरती नाव कोरायचं असेल तर खेळ उंचवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने 2 सामन्यामध्ये आपण त्यांचा खेळ पाहिला. खरोखर सुंदर खेळ होता सेमीफायनलच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये, परंतु अंतिम सामन्यामध्ये मोठा संघ आल्यानंतर थोडंसं अंडर प्रेशर आपण पाहिलं तर ते जाणवतंय. ज्या पद्धतीने करण देखील एक हात काढणं गरजेचं होतं. हे बघा, तो तिकडून निघाला, इकडून आला, तो म्हणतो थांब मी येतो. मात्र मोठी आघाडी आहे, लीड खूप मोठा आहे, त्यामुळे निश्चितच जोपर्यंत तुम्ही ऑल आऊट देत नाही, जोपर्यंत समोर तुम्ही त्या कॉन्फिडन्स थर्ड रेड पुन्हा एकदा करण सिंगच्या माध्यमातून थर्ड रेड पाहतोय मित्रांनो. आक्रमक खेळ करणं गरजेचं आहे. करण सिंगला खेळ उंचवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा डुबकीचा प्रयत्न, अतिशय सुरेख प्रयत्न होता. अतिशय चांगली लेफ्ट अँड राईट कॉर्नरच्या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून चांगला टॅकल पाहिला चिपळूण वाघजाई संघाकरता. पुन्हा एकदा पाहिलं तर आक्रमक खेळ, सुपर टॅकलची संधी अभि भोजने, एका गुणाची कमाई. निश्चितच पुन्हा एकदा पाहिलं तर सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न आणि सोलो टॅकल पाहिलं तर संचित मोडकच्या माध्यमातून संचित फायर झालेला आहे. संचित मोडकच्या माध्यमातून फायर होते आणि टाइम अप घेतला जातोय.
शेवटची 5 मिनिटं. गुणसंख्या गुणसंख्या पाहिली तर 11-36. निश्चितच आपण 2 सेमीफायनलचा थरार निश्चितच सर पाहिला तर अतिशय रोमांचक सेमीफायनलचे आपण 2 सामने पाहिले, अटीतटीचे सामने पाहिले, आक्रमक खेळ देखील पाहिला. पुन्हा एकदा पवारच्या माध्यमातून अजिंक्य पवारने ज्या पद्धतीने खेळ केला आजच्या दिवशी, संचित असेल, अभि भोजने असेल, ओमकार कुंभार, आदित्य शिंदे आणि शुभम शिंदेने अजिंक्य यांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहिला. या साईडला पाहिलं तर चेंबूर या संघाकडून पाहिल्यानंतर आकाश कदम टेरवगावचा सुपुत्र चांगला खेळ पाहिला. करण सिंगचा देखील चांगला खेळ पाहिला. निश्चितच चांगला खेळ पाहतो आपण. पुन्हा एकदा अभि भोजनेच्या माध्यमातून चांगला खेळ पाहिला, आक्रमक खेळ देखील. पुन्हा एकदा नो डाऊट एका गुणाची कमाई केली. शेवटचे 300 सेकंदाचा कालावधी पुन्हा एकदा पाहिलं तर पवारच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. चांगला खेळ पाहिला आपण ओव्हरऑल पवारच्या माध्यमातून. एक युवा टॅलेंट आहे, एक उगवता तारा आहे मित्रांनो चेंबूर मुंबई संघाकडून. सामना संपायला 180 सेकंदाचा कालावधी असणार आहे. 180 सेकंदामध्ये निश्चितच पुन्हा एकदा ओमकार कुंभार ज्याने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये चांगला खेळ तोच ओमकार कुंभार चढाई करताय. चांगला खेळ पाहतोय मित्रांनो ओमकारच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निश्चितच शेवटची काही क्षण आहे, मोठी स्पर्धा मित्रांनो. सर्व क्रिकेटरचे खेळाडूंनी भरपूर प्रेम दिलं. या स्पर्धेचं नियोजन श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट शिरगाव रहाटवाडी एका वाडीने ही स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धेचं नियोजन, चांगलं नियोजन अंतिम टप्प्यामध्ये मित्रांनो आपण आलेलो आहोत. अंतिम टप्प्यामध्ये आपण काही क्षण पाहतोय. निश्चितच 2 सेमीफायनल आपण थरार पाहिले, अंतिम फायनलमध्ये पाहतोय आणि सामना संपतोय. श्री दत्तगुरु चषकावरती नाव करतोय नो डाऊट वाघजाई कोळखेवाडी संघ.